नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट बटाटा वडा, तोही बिना बेसन पीठ वापरता. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, चविष्ट असा हा बटाटा वडा आहे. एकदा खाल तर पुन्हा बनवाल. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बटाटा वड्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं असे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ती घालायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची अशी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे ती घालायची आहे. व चांगलं आपण मीडियम फ्लेमवर हे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. चांगला मस्तपैकी असा लसूण आणि हिरव्या मिरचीचा मस्तपैकी असा खमंग वास सुटलेला आहे. त्यानंतर इकडे मी 4 उकडलेले बटाटे असे हाताने मॅश करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ आहे ते घालणार आहोत. बघू शकता तुम्ही, गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. एकदा अशा पद्धतीने बटाटा वडा करून पहा, खूप छान कुरकुरीत लागतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं. आणि बघू शकता मस्तपैकी आपली बटाटा वड्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे. आपण आता ही थंड होण्यासाठी बाजूला हे ठेवून द्यायचं आहे. आपण बेसनाऐवजी मूग डाळीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इकडे मी 1.5 कप मूग डाळ ओव्हरनाईट भिजत ठेवली होती. आपण आता ही मूग डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये अशी घालायची आहे व 1 हिरवी मिरची इकडे मी घेतलेली आहे ती घालायची आहे. व आपण थोडंसं 2 चमचेच पाणी आहे ते घालायचं आहे व मिक्सरला एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून मी घेतलेली आहे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. मूग डाळ वाटताना पाणी कमी घातला तरी चालेल, कारण का नंतर जे आपण बटाट्याचे गोळे तयार करू ते मूग डाळीच्या बॅटरला चांगले व्यवस्थित चिकटून राहिले पाहिजेत आणि वडा तळताना फुटत नाही. आपण आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व 2 ते 3 मिनिटं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपली बटाटा वड्याची भाजी आहे ती चांगली थंड झालेली आहे. आपण आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत वड्यांसारखे. बघू शकता तुम्ही असे मी करून घेतलेले आहेत. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं. आपण आता या तेलामध्ये वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. असं मुगाचं जे बॅटर आहे त्यामध्ये जे बटाट्याची भाजी आहे असे वडे करून घेतलेले आहेत ते असे डिप करून घ्यायचे आहेत. एकदम सोपे आहेत करण्यासाठी आणि खायला तर एकदम कुरकुरीत लागतात. नक्की ही एकदा रेसिपी करून पहा. बघू शकता असं करून घेतलेलं आहे मी. आपण आता हे तेलामध्ये सोडायचं आहे. सेम बटाटा वडा असतो त्याच्यापेक्षा एकदम वेगळी डिफरंट रेसिपी आहे, युनिक रेसिपी. आणि एकदम कुरकुरीत लागतात हे वडे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मसालेदार अशी भाजी. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. आणि बघू शकता मस्तपैकी आपली गरमागरम बिना बेसन पिठाचे बटाटा वडा बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. बटाटा वडा म्हटला की हिरवी मिरची येणारच. थोडीशी हिरवी मिरची आहे ती मी तळून घेतलेली आहे आणि आपले मस्तपैकी बिना बेसन पिठाचे बटाटा वडा तयार झालेला आहे. तुम्ही हा मस्तपैकी हिरवी चटणी किंवा टॅमॅटो केचप याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.